जालन्याच्या अंबडमध्ये माजी मंत्री राजेश टोपे यांना जोरदार धक्का बसलेला आहे। भाजपचे या ठिकाणी जवळपास 16 नगरसेवक निवडून आलेले आहेत, तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार देवयानी कुलकर्णी या मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून आलेल्या आहे। खरं तर कालच साम टीव्हीनं संभाव्य नगराध्यक्ष म्हणून देवयानी कुलकर्णी निवडून येतील असा अंदाज वर्तवला होता आणि तो अंदाज तंतोतंत खरा ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि भाजपच्या उमेदवार देवयानी कुलकर्णी जे आहेत त्या प्रचंड मताने विजय झाल्या आहेत। तर खरं तर काल साम टीव्हीने देखील शक्यता वर्तवली होती की देवयानी कुलकर्णी ज्या त्या भावी नगराध्यक्ष असतील म्हणून। पहिली प्रतिक्रिया काय विजयानंतरची? विजयानंतर मी तर प्रथमतः जनतेचे आभार मानणार आहे, कारण त्यांनी खरं तर आमचे पप्पा गेल्यानंतर आमची निवडणुकीची पहिली वेळ आहे। त्यांनी आमच्या घरावर, कुलकर्णी परिवारावर जो विश्वास दाखवला त्याच्यामुळे मी जनतेचे खूप खूप आभार मानणार आहे। जेव्हा घरामध्ये तुम्ही आलात तेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, आनंद अश्रू होते, काय काय नेमकी वाटलं विजयानंतर घरामध्ये प्रवेश करताना? विजयानंतर जे लोकांचं प्रेम आहे आमच्यावर, जे म्हणजे माझ्या नवऱ्यानी केदार कुलकर्णींनी पण जी मेहनत केली आहे, आम्ही सर्वांनी मिळून जी मेहनत केली आहे त्यांनी त्याचं सफल आज आम्हाला मिळालंय, त्याच्यामुळे ते आनंद अश्रू आवरता नाही आले आम्हाला आज। खरं तर कुलकर्णी घराण्यांना राजकारण काही नवीन नाही, मात्र बऱ्याच दिवसानंतर पद येतंय घरामध्ये। हो, कारण प्रत्येकाची एक वेळ असते, ती वेळ आता आमची आली आहे असं मला वाटतंय। आज जरी विजयाचे गुलाल उधळत असला, गळ्यात हार असलेत, पण एक म्हणजे आंबडकरांचे एक बोज देखील तुमच्यावर आहे। येणाऱ्या काळामध्ये जबाबदारी वाढली तुमची, आता कशा पद्धतीने आंबडचा विकास करणार आहात? ते बोझ नसणार आहे, कारण अंबडचा विकास करण्यासाठीच आम्ही याच्यामध्ये पाऊल टाकलेलं आहे आणि त्यांनी जो विश्वास आमच्यावर टाकलेला आहे त्याचं कसं आम्ही निरसन करणार आणि त्याचा एकदम चांगल्या पद्धतीने अंबड विकास कसा होईल अंबडचा ते आम्ही करणार आहोत त्याच्यातून। नक्कीच हे होत्या भाजपच्या विजयी उमेदवार देवयानी कुलकर्णी। खरं तर अनेक दिवसांपासून त्यांचा दौरा अंबडमध्ये होता, मेहनत होती आणि आज या मेहनतीचं फळ म्हणून त्यांचा विजय जो आहे तो अंबडमध्ये झालेला आहे। त्याचबरोबर त्यांच्या जबाबदारी देखील यापुढे वाढणार आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, अंबड, जालना। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।